प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंना सल्ला दिलाय। मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे असं आंबेडकर म्हणतात। मनोज जरांगे विधानसभेच्या 288 जागा लढतील अशी अपेक्षा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना आंबेडकरांनी जरांगेंना आवाहन केलंय। काँग्रेस आमदारांवरील क्रॉस वोटिंगचा आरोप चुकीचा असल्याचं आंबेडकर म्हणाले। तर हांडोरेंना ज्यांनी पाडलं त्यांची नावं माहिती आहेत, कारवाई का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सवाल केल्याचं दिसतंय। त्याचबरोबर त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना सल्ला सुद्धा दिलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी, विधानसभेची 288 जागांवर निवडणूक लढवावी असा सल्ला त्यांनी दिलेला आहे। तर मनोज जरांगे पाटील एकीकडे आपण ज्याला पाडायचं त्याला पाडणार असं म्हणत असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना हा सल्ला दिल्याचं दिसतंय। दरम्यान काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं। माझं म्हणणं आहे त्यांनी असं मनोज जरांगेंनी 288 जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा मी धरतो। माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या 7 आमदारावरती कारवाई करणं हे चुकीचं होईल मी असं म्हणतो। चंद्रकांत हांडोरेंना ज्यांनी ज्यांनी पाडलं त्यांचीही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।